नमस्कार मैत्रिणींनो, हर्षवी चॅनलमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये घुटी बाळाला द्यावी की नाही आणि दिली तर कोणत्या वेळात द्यायची आणि घुटी दिल्यानंतर काय काय फायदे होतात हे आपण जाणून घेतलं होतं आणि घुटी कशी द्यायची हे पण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठली घुटीची वनस्पती चे फायदे काय आहेत आणि ती कशी द्यावी आणि बाळाला काय त्रास झाल्यानंतर ती घुटी द्यावी हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आपल्या घरात छोटं बाळ आल्यावर सगळ्याच पॅरेंट्सला वाटतं की आपल्या बाळ गुडगुडीत आणि छान दिसावं आणि निरोगी राहावं आणि त्याचबरोबर त्याने रडावं नाही किंवा रडल्यानंतर जो काही आपल्याला त्रास होणार असतो ते अगदी काहीच तसं घडू नये असं आपल्याला वाटत असतं आणि म्हणून आपण खूप प्रयत्न करत असतो। त्यातलाच एक भाग म्हणजे घुटी दिल्यानंतर आपल्या बाळाला कुठल्या आजारावर कुठलं घटक काम करणार आहे आणि त्याच्यामुळे काय फायदा होणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बरेच पॅरेंट्सचा प्रश्न असतो की जर घुटी दिलीच नाही तर बाळाला काय होणार आहे आणि दिली तर काय फायदे होणार आहेत। आपलं बाळ जर अगदी स्वस्थ आणि गुडगुडीत असेल तर घुटी देऊ नये असं बरेच पॅरेंट्सचं म्हणणं असतं। तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण बाळामध्ये इम्युनिटी पॉवर वाढावी, गुडगुडीत दिसावं किंवा बाळाला प्रत्येक वेळेला ताप सर्दी खोकला आल्यावर आपण प्रत्येक वेळेला दवाखान्यात घेऊन जाऊ शकत नाही म्हणून आणि आपण हे घरगुती वनस्पती ट्राय करणार आहोत आणि त्याच्यामुळे बाळाला साईड इफेक्ट्स होत नाहीत म्हणून आपण ही घुटी द्यायची असते। चला तर आपण जाणून घेऊया घुटीमधल्या प्रत्येक वनस्पतीचं काय काम आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे खारीकमुळे बाळाचं वजन वाढायला मदत होतं। हे सगळे मी घटक घेतलेले आहेत, त्यातला एक एक घटक मी तुम्हाला काय काम करतं ते सांगणार आहे। ही मी काळी खारीक घेतलेली आहे, तुमच्याकडे पिवळी खारीक असेल तरी पण चालेल। खारकेमुळे बाळाचं वजन वाढायला मदत होते आणि बाळामध्ये इम्युनिटी पॉवर चांगली राहते म्हणून बाळाला खारीक द्यायची असते। सुरुवातीला खारीक उगाळताना फक्त जेव्हा खूप बाळ लहान असतं, आपण जे 1-1.5 महिन्यानंतर किंवा 20 दिवसानंतर घुटी चालू करणार असतो तेव्हा फक्त बाळाला 5-6 वेळे या खारकेच्या आईच्या दुधातनं द्यावे। त्यानंतर दुसरं म्हणजे हे सुंठ आहे। सुंठ आपण बाळाला का द्यायचं असतं? सुंठामुळे बाळाला सर्दी कफ जे झालेले असतात छातीमध्ये ते आईच्या दुधातून उगाळून दिल्यामुळे बाळाचे कफ उलटीद्वारे कफ बाहेर पडून बाळाला लवकर छाती मोकळी होते आणि जी बाळाचा घरघर आवाज येतो छातीमध्ये तो बंद होतो आणि बाळाचे सर्दी खोकला हा कमी होतो। हे म्हणजे जायफळचा व्हिडिओ मी स्पेशल तुम्हाला दिलेलाच आहे। जायफळचे खूप असे फायदे आहेत। बाळाला झोप शांत येण्यासाठी, जे लहान बाळ असतात न्यूबॉर्न बेबी ती खूप रडत असतात आणि त्यामुळे सगळ्याच घराला त्रास होतो आणि स्वतः त्यांची तब्येत पण चांगली राहत नाही म्हणून हे जायफळ आपण बाळाला दुधातून उगाळून दिल्यावर ह्याचं झोप पण येते चांगली आणि बरेचसे जायफळचे फायदे आहेत ते माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। हे एक दुसरा घटक म्हणजे मुरुड शेंग। ही मुरुड शेंग बाळाला कधी द्यायची? बाळाच्या पोटात मुरडा येऊन बाळाला जर शी होत असेल, जुलाब होत असतील त्यावेळेला आपण प्रत्येक वेळेला बाळाला दवाखान्यात घेऊन जायचं नाही। मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने सांगत आहे की माझ्या घरामध्ये जेवढे लहान बाळ आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही शी झाल्यावर हे मुरुड शेंग जी आहे आईच्या दुधातनं उगाळून देतो। अगदी 1 वर्षापर्यंत आम्ही दवाखान्यातच घेऊन जात नाही, कारण बाळाने कितीही शी केली तरी पण ती नॉर्मल असते आणि अगदी 4-5 दिवसांनी केली तरीही नॉर्मल असते, पण कधी कधी बाळाचे शीचे कलर हे बदलत जातात आणि त्यावेळेला आपल्याला टेन्शन येतं की बाळ कधी फेसाची शी करतो, कधी हिरवी शी करतं, कधी कधी बाळ नुसतं गॅस होऊन रडत असतं। त्यावेळेला आपण हे जर उगाळून आईच्या दुधातनं दिले तर बाळाचे हे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतात। त्यानंतर हळकुंड हे बाळाला दिल्यानंतर ते अँटी फंगल अँटीसेप्टिक असल्यामुळे बाळाला छातीत जास्त कफ वगैरे झाले असतील तर बाळाला हे हळकुंड हे उगाळून बाळाला जर दिलं तर खूप चांगला फायदा करतं। त्यानंतर बदाम बाळाला दिल्यानंतर बौद्धिक विकास हा बाळाचा झपाट्याने होत असतो आणि इम्युनिटी पॉवर ही जास्त होत असते। फक्त बदाम देताना फक्त 2 वेळे द्यायचे, 1-2 वेळ्यापासून सुरुवात करायची आणि जसजसं बाळ मोठं होत असेल तर अर्ध्या बदामापर्यंत आपण बाळाला देत असतो। त्यानंतर नागरमुठ्याचा उपयोग म्हणजे बाळाला जर युरिनमध्ये इन्फेक्शन झालेलं असेल किंवा पोटात जंत वगैरे झाले असेल तर त्याच्यासाठी हा उपयोग असतो। त्यामुळे आपण असं काही ओळखू शकत नाही कधी युरिन इन्फेक्शन झालं आणि कधी बाळाच्या पोटात जंत झालेत
म्हणून आपण रेग्युलर बेसवर जेव्हा आपण घुटी उगाळून देतो त्यावेळेला ही 1-2 वेडे देऊन टाकायचे, म्हणजे बाळाला हे पुढचे प्रॉब्लेम येत नाही. ज्येष्ठ मधचे फायदे हे सगळ्यांनाच माहिती आहे, तरी पण मी एकदा सांगते. ज्येष्ठ मध बाळाला दिल्यामुळे इम्युनिटी पॉवर वाढते आणि बाळाचा आवाजही म्हणतात की आवाज चांगला होतो बाळाचा ज्येष्ठ मध दिल्यामुळे. त्यामुळे हे पण आपण रेग्युलर देऊन टाकायचं. त्यानंतर वेखंडामुळे बाळाला जे काही पित्त वगैरे झालेलं असतं किंवा सर्दी झालेलं असतं, जसं आपण हे देतो जायफळ, त्याचप्रमाणे वेखंडाचा सुद्धा उपयोग आहे. किंवा बाळाला आतून पोटाला सूज वगैरे आतड्यांना आली असेल तेव्हा सुद्धा आपण हे वेखंड द्यायचं असतं. त्यानंतर अश्वगंधाच्या ह्या ज्या काड्या आहेत ह्या उगाळून बाळाला दिल्या तर बाळाचं वजन वाढायला, इम्युनिटी पॉवर वाढायला आणि पचनशक्ती चांगली होण्याला अश्वगंधाचा उपयोग हा चांगला मानला जातो. त्यानंतर सागरगोटीमुळे बाळाला ताप येत असेल किंवा पोटात दुखत असेल तर हे सागरगोटीचे 2 वेढे आपण बाळाला आईच्या दुधातनं दिल्यावर याचा पण चांगला उपयोग होतो. त्यानंतर राहिलं तुमचं त्यानंतर आयफळ सुद्धा उगाळून दिल्यावर बाळाला जर उलटी वगैरे होत असेल तर आयफळचा फायदा होतो. मी हे सगळ्या घुटीचे तुम्हाला फायदे सांगितलेले आहेत. आणि जर आपण बाळाला घुटी दिली आणि सुरुवातीला जर स्टार्ट केली आहे घुटी आणि त्यामुळे बाळाला जर काही त्रास होत असेल तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की घुटी देताना सकाळची द्या, म्हणजे दिवसभर आपण त्याच्यावर ऑब्झर्व ठेवू आणि त्यामुळे बाळाला काही त्रास होत आहे का हे आपल्या लक्षात येईल आणि त्यामुळे बाळाला घुटी कोणती आणि कशी द्यावी हे आपल्या लक्षात यावे. मी सगळ्या घुटींचे तुम्हाला फायदे सांगितलेले आहेत, ते आयुर्वेदिक आहे आणि त्यांचा जो काही साईड इफेक्ट आहे हा होणार नाही हे तर 100% आहे. तरीसुद्धा काही बाळांना काही ॲलर्जी वगैरे असू शकते, त्या केसमध्ये आपण बाळांना घुटी कशी द्यायची आणि आपण किती प्रमाणात द्यायची हे आपण त्याच्या वजनानुसार आणि त्याच्या वयानुसार ठरवायचं असतं. आणि ह्या घुटीचा खरोखर खूप चांगला फायदा असतो आणि म्हणून आपल्या बाळांना तुम्ही घुटी कधी द्यायची, कशी द्यायची हे त्यांच्या प्रकृतीनुसार ठरवा आणि बाळाला घुटी जरूर द्या. अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या मदतीला येत राहीन. तोपर्यंत बाय.